जास्त झालं पाहिजे। आणि हा मतदार जो आहे हा देशामध्ये आपल्याला पुन्हा मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी मतदान करणार आहे। आणि म्हणून आपल्या ज्या निशाणी आहेत आपल्याला माहित आहे, त्या समजवण्याची देखील कार्यकर्त्यांना आवश्यकता आहे। आणि म्हणून मुरली अण्णा प्रभावी खासदार होतीलच। मी आता मगाशी बोलत होतो, त्यांच्याकडे कुटुंबामधूनच पैलवानकीचा वारसा आलाय, म्हणजे वाटत नाही पैलवान एकदम। चंद्रकांत दादा म्हणाले ते तिकडे तालमीत होते कोल्हापूरला 6 वर्ष, आणि त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये देखील त्यांनी मोठे योगदान दिलं। आणि खऱ्या अर्थाने मग पैलवान असल्यावर कधी कुठला डाव टाकायचा ते त्याला माहित असतं। आणि म्हणून आखाडा तर मुरली मोळ जिंकणारच अशा प्रकारचा एक विश्वास या ठिकाणी। आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा पैलवान काही या पैलवान समोर का टिकणार नाही, टिकाव धरणार नाही। त्यामुळे तरी असं असलं तरी सुद्धा आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे, जागरूक राहणं गरजेचं आहे। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। एक सुशिक्षित उच्च विद्याविभूषित असा उमेदवार पुणेकरांनी निवडून पाठवायचं मला वाटतं ठरवलेलं आहे, आणि त्याची तशी तयारी आपण करताय। आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून, एक संघटक म्हणून, एक कामाचं नियोजन म्हणून या ठिकाणी मुरलीधर काम करतोय। त्यांनी महापालिकेत देखील काम केलं, स्थायी समिती सभापती म्हणून पण काम केलं, महापौर म्हणून पण काम केलं। असा प्रदीर्घ अनुभव कार्यकर्त्याचा मुरलीकडे आहे। या खरं म्हणजे त्याच्या काही कार्यक्रमाला मी यायचो तेव्हा त्याच्या कार्यक्रमाचं नियोजन पाहिल्यानंतर वाटायचं की सर्वसामान्य सगळ्यांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना एक भव्य दिव्य काम करणारा हा कार्यकर्ता भविष्यामध्ये मोठ्या पदावर नक्की जाईल। आणि खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करतो तेव्हा त्याला ही सगळी पदं आपोआप मिळत जातात। आणि म्हणून आज लोकसभेमध्ये आपल्याला 45 पेक्षा जास्त खासदार पाठवायचे आहेत। त्यामधले पुणे जिल्ह्यातले 4, आता तुम्ही सगळीकडून आलेला आहात, पुणे जिल्ह्यातले 4 खासदार आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहेत। कारण हे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना समोर ठेवून आपण मतदान करतो। मगाशी अजितदादा म्हणाले बरोबर आहे की मोदी साहेबांना समोर ठेवून मतदान करताना ते कमळ शोधतात, पण आता इथं धनुष्यबाण आणि घड्याळ हेही मोदी साहेबांना, हे बटन दाबल्यानंतर तेही मत मोदी साहेबांनाच जाणार आहे, अशा प्रकारचं आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगायचं आहे। शेवटी कार्यकर्त्यांनी जागृत असणं गरजेचं आहे। समोरचे माणसं काय काय लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। अनेक निवडणुका आपण लढवल्या, अनेक निवडणुका आपण जिंकलेल्या आहेत। त्यामुळे प्रत्येकाने, मगाशी अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे, ते जसं डोक्यावर बर्फ ठेवतात तर तोंडात साखर ठेवतात तसं तुम्ही पण रोज करत जा। कारण अजितदादांना खूप असे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत पूर्वी। त्यामुळे ही निवडणूक अशी एक असा काळ असतो, याच्यामध्ये एखादा शब्द आपण इकडे तिकडे केला तरी सुद्धा ती निवडणुकीवर परिणाम होतो। शेवटी आपल्याला आपण मत मागायला जातो, यावेळेस मतदार राजा असतो। आपण किती मोठे असलो तरी शेवटी आपण त्या मतदाराकडे जातो। मतदाराकडे जात असताना 1दा, 2दा, 3दा कार्यकर्ता जातो, त्याला विनंती करतो, आणि खऱ्या अर्थाने जो मतदार आपला असतो तो आपल्याला काही ना काय बोलतोच, किंवा याने असं नाही केलं, त्याने तसं नाही केलं। ज्याला मतदान आपल्याला करायचं नसतो तो गप्प बसतो, परंतु जो बोलणारा असतो तो आपलाच मतदार असतो, त्याच्यावर तुम्ही बिलकुल नाराज व्हायचं नाही। त्याला ठीक आहे नमस्कार करून वापस गेला, दुसऱ्यांदा आला, तिसऱ्यांदा आल्यानंतर बोले आता येऊ नको, मी तुला मतदान देणारच आहे। आणि असे मतदार देखील आपल्याला प्रचारादरम्यान भेटतील।
पण आपण व्यवस्थित ते हे करायचं आहे. आज मी एवढंच सांगेन की आपल्या राज्य सरकारने केलेली कामं आपल्या समोर आहेत. किंबहुना देशामध्ये मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं काम आणि गेल्या 50-60 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते 10 वर्षात करून दाखवण्याची किमया जादू मोदी साहेबांनी केली. आज मी नेहमी सांगतो की देशाच्या बाहेर गेल्यानंतर परदेशात देखील जगभरामध्ये आज आपल्या देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातं, आदराने घेतलं जातं. आपल्या देशाचं नाव रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. एक प्रधानमंत्री म्हणून पूर्वी भारत बोलायचा कोणी ऐकत नव्हतं, त्याला विशेष महत्व देत नव्हतं. पण आज भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं. जगामध्ये आज जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण मोदीजींच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेलं आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं कोविडमध्ये काम केलं. कोविडमध्ये सगळ्या लोकांनी काम केलं. कोविडमध्ये लोकांना आपण मदत करत होतो, लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत होतो. मोदीजी देखील पूर्णपणे देशामध्ये जे पाहिजे वॅक्सिन सकट देत होते आणि त्याचबरोबर विदेशात देखील जगभरामध्ये देखील त्यांची अपेक्षा होती भारताकडून मदत घेण्याची, त्यांना देखील ते पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं, मोदीजींनी केलं. आणि आज आपल्या इथे आपण देखील काम करत होतो. काही लोक मध्ये घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह, आता ते मोदीजींवर टीका करायला लागलेत. मी त्यांना म्हणालो मोदीजी काय लक्ष देत नाहीत. मोदीजींनी जरा वक्री दृष्टी केली तर काय होईल, फेसबुक लाईव्ह करणारा फेस येईल. काल म्हणालो मी हाथी चलता है बाजार, जाने दो मैं नहीं बोलता हूं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण जे करतोय, आपण काय बोलतोय, कुणावर बोलतोय ह्याचा विचार केला पाहिजे. आणि मला वाटतं पुण्यामध्येच कोविडमध्ये भ्रष्टाचार कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्येच झालाय. पुण्यामध्ये भ्रष्टाचार, कोविडमध्ये आपण काम करत होतो, लोकांचे जीव वाचवत होतो आणि काही लोक कोविडमध्ये देखील भ्रष्टाचार करत होते. खिचडीमध्ये भ्रष्टाचार करत होते, डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार करत होते, ऑक्सिजन प्लांटमध्ये भ्रष्टाचार करत होते. हे कुठं फेडणार. आणि म्हणून आज महायुती म्हणून आपण जे काम करतोय ते काम या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आपल्या सरकारने देखील केंद्र सरकारच्या मदतीने आज जे काही काम केलं, आज सगळीकडे, आज पुण्यामध्ये देखील आपण मेट्रोचं काम करतोय, मेट्रोचा विस्तार करतोय, रस्ते करतोय, पूल करतोय. या ठिकाणी भेडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची आपली शाळा जी आहे ती आपण त्याचा निर्णय घेतलाय. आज महात्मा फुले जयंती आहे, त्यांना विनम्र अभिवादन करतो मी. लहुजी साळवेंचं स्मारक ते आपण घेतलं. अनेक कामं आपण करतोय सरकारच्या माध्यमातून. आज शेतकऱ्यांना जे केंद्र सरकारने 6,000 रुपये दिले त्याच्यात आणखी